मावळ तालुक्यात पंचायत समिती निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यानंतर टाकवे पंचायत समिती गणामधील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार अश्विनी कोंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या गाडीत असलेले पैसे पकडले। मात्र पोलीस कारवाई करण्याआधीच महायुतीच्या उमेदवार अश्विनी कोंडे यांनी गाडीच्या समोरच ठिय्या मांडला। या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाल्याने मावळमध्ये मतदानाआधीच पैशांचा पाऊस पडल्याचं बोललं जात आहे। नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेची अखेर युती झाली आहे। महापौर भाजपचा तर उपमहापौर शिंदेच्या शिवसेनेचा होणार आहे। महापौरपदी हिमगौरी आडके तर उपमहापौरपदी शिंदेच्या शिवसेनेचे विलास शिंदे विराजमान होणार आहेत। चंद्रपूर महानगरपालिकेच्या गटनेते पदावरून काँग्रेस पक्षात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला हाय व्होल्टेज ड्रामा अखेर थांबलाय। वडेट्टीवार समर्थक राजेश अडूर यांची गटनेतेपदी नियुक्ती करून तसं अधिकृत पत्र विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात आलंय। या निर्णयामुळे आता चंद्रपुरातील काँग्रेसमधील गटबाजी शमल्याचं चित्र आहे। सध्याच्या फॉर्म्युल्यानुसार महापौरपद धानोरकर गटाकडे तर गटनेता आणि उपमहापौरपद वडेट्टीवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे। मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाचा हॉटेल लिलावात सहभाग असलेल्या छत्रपती संभाजीनगर स्टेशन रोडवरील विटस हॉटेल आणि लगतच्या मोकळ्या जागेच्या वादग्रस्त लिलाव प्रक्रियेची आता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार आहे। चौकशीसाठी आता 8 सदस्यांची उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। यामुळे मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। श्री क्षेत्र लेण्याद्री अष्टविनायकापैकी एक असलेलं आणि डोंगरातील लेण्यांमध्ये विराजमान असलेलं गणपतीचं पवित्र स्थान आता स्वतंत्र गाव म्हणून नकाशावर आलंय। आता लेण्याद्रीला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्यात आला असून या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत असणार आहे। त्यामुळे केवळ धार्मिकच नव्हे तर प्रशासकीय दृष्ट्याही लेण्याद्रीने स्वतंत्र अस्तित्व प्राप्त केलंय। सांगलीमध्ये मध्यरात्रीनंतर शहरात घोडागाडी शर्यतीच्या निमित्ताने हुल्लडबाजी करणाऱ्यांना पोलिसांनी झोडपून काढलं। कर्नाटकच्या चिंचलीच्या मायक्का देवी यात्रेनिमित्त तब्बल 60 किलोमीटर घोडागाडी शर्यतीचा थरार दरवर्षी पार पडत असतो। थरारक घोड्यांच्या शर्यती पार पडत असताना या ठिकाणी दुचाकीच्या माध्यमातून शहरात कर्णकर्कश हॉर्न आणि आवाज काढून हुल्लडबाजीचा प्रकार करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच प्रसाद दिलाय। बीड जिल्ह्यात 2025 या एका वर्षात तब्बल 256 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। ही आकडेवारी जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचं वास्तव दाखवत आहे। सततची नापिकी, वाढतं उत्पादन खर्च, खासगी सावकार आणि बँकांचं कर्ज, अतिवृष्टीमुळे झालेलं प्रचंड नुकसान यामुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल शेतकरी उचलतायत। ॲप आधारित कॅब आणि रिक्षा चालकांचा उद्या देशव्यापी संप असणार आहे। ओला, उबेर, रॅपिडोच्या मनमानी भाडे आकारणी विरोधात उद्या बंद पुकारण्यात येणार आहे। राज्यभरात 11 लाख तर मुंबई महानगरात 6 लाख ॲप आधारित टॅक्सी रिक्षा चालक सेवा ठप्प राहणार आहे। टॅक्सी आणि रिक्षा सेवा बंद राहिल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात मागील 10 दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे सध्या शेतकरी चिंतेत आहेत। सध्या रब्बी हंगामात लागवड केलेल्या ज्वारी, हरभरा आणि गहू या पिकांना ढगाळ वातावरणामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर दुसरीकडे यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून झालेल्या चांगल्या पावसामुळे पिकांची वाढ जोमात आहे। मात्र ढगाळ वातावरणामुळे पिकांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक वाढली आहे।